या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित ॲडव्हेंचर पार्क, स्ट्रीट बाजार तसंच रंगभवन प्लाझा येथे भेट देऊन पाहणी केली। यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, सहाय्यक अभियंता महादेव इंगळे, कनिष्ठ अभियंता सतीश बोरला, स्वप्नील पवार, उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर, स्वामीनाथ कल्याण शेट्टी यांसह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। आयुक्तांनी ॲडव्हेंचर पार्क परिसरामध्ये श्री सिद्धेश्वर मंदिर तलावा शेजारील लेक फ्रंटवरील वॉकिंग ट्रॅकवरील गवत काढणं, वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणं आणि झाडांची देखभाल करण्याच्या यावेळी सूचना केल्या। तसंच ॲडव्हेंचर पार्क भिंतीलगत असलेल्या झाडांचा बुंदा आणि आजोरे न उचलल्याबद्दल संबंधित आरोग्य निरीक्षकावर 500 रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना दिल्या। पार्क बाहेरील किरकोळ दुरुस्ती तसंच तलाव परिसरातील वाढलेली झाडं तात्काळ छाटण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। तसंच पार्कमधील ई टॉयलेट त्वरित दुरुस्त करून सुरू करण्याचे आदेश दिले। रंगभवन प्लाझा येथील एलईडी दुरुस्तीचं काम एका आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारांना देण्यात आल्या। तसंच प्लाझा परिसरातील ओपन गटारीमधील माती काढून स्वच्छ करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। स्ट्रीट बाजारची लिलाव प्रक्रिया तात्काळ राबवण्याच्या तसंच वीर सावरकर मैदानातील जागा खाद्यपदार्थ विक्री आणि पार्किंगसाठी भाड्यानं देण्यासाठी लिलाव प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या। आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी पाहणी दरम्यान सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या सुविधांची नियमित देखभाल, स्वच्छता आणि व्यवस्थापन उत्तम राखावं असे निर्देश यावेळी दिले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।